जालना व बदनापूर या 2 तालुक्यातील ऊस उत्पादक, सभासद, कामगार या शेतकऱ्यांनी उपोषण स्थळी आपला उपस्थिती राहून सहभाग नोंदवावा। लक्षात ठेवा, आपल्याला कोणताही राजकीय पुढारी मदत करणार नाही। आपली लढाई शेतकरी म्हणून शेतकऱ्यांनीच लढावी लागणार आहे। म्हणून हजारोच्या संख्येने उपस्थित राहा। या आमरण उपोषणाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहा, आपला सहभाग नोंदवा, आता नाही तर कधीच नाही। म्हणून जुना जालना गांधी चमन या ठिकाणी या, ही नम्र विनंती। अस्तित्वाचा हा लढा शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा। जुना जालना गांधी चमन येथे ज्येष्ठ समाजसेवक हरिभक्त पारायण कारभारी महाराज अगोरे यांचे अन्नदान अमर उपोषण, अन्न त्याग अमर उपोषण दिनांक 27 जानेवारी पासून सुरू झाले आहे। हे अमर उपोषण नांदेड समृद्धी महामार्ग रद्द करून कारखाना क्षेत्राबाहेरून नेण्यासाठी व सध्या शासनाच्या ताब्यात असलेला साखर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठी। तुमचं गेल्या 10 दिवसापासून गांधी चमन इथं आमरण उपोषण चालू आहे जालना तालुक्यातील रामनगर कारखाना सुरू करण्यासाठी। काय मागणी आहे तुमच्या? जो समृद्धी कारखान्यातून जाणार आहे तो बाजूने गेला पाहिजे, ही एक मुख्य मागणी आहे। आणि तो ईडीच्या ताब्यातील कारखाना शेतकऱ्याच्या ताब्यात दिला पाहिजे, एवढीच मागणी आहे। आतापर्यंत कोणी भेट दिली का? प्रशासनानं काही लक्ष दिलं की इकडं? प्रशासनानं एवढं काही लक्ष दिलं नाही, तहसीलदार येऊन गेलं पाहिजे, नाही कोणी, बाकी कोण नाही। अगर प्रशासन लक्ष नाही दिलं किंवा मागणी मान्य नाही झाली तर पुढे इशारा काय? या आमरण उपोषण बंद होणार नाही, चालूच राहील। काय नाव आपलं? नारायण वाडे।